हाय गाईज, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी आज बनवणार आहे पाटोडीची भाजी, चटपटी पाटोडी। त्याच्यामध्ये लागणारे साहित्य: गाजर घेतले आहे मी 2 खिसून, बेसन 1 कटोरी, थोडं तेल, इनो, मसाले, दही। आता आपण हे बेसन या कटोरीमध्ये टाकून देऊया आणि याच्यात अर्धी वाटी दही टाकूया आधी आवश्यकतेनुसार। आणि मसाले: तिखट, जिरं, धणे पावडर, गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ। हे पूर्ण मसाले आपण आता याच्यामध्ये टाकून देऊ बेसनामध्ये। आणि थोडंसं तेल टाकूया आणि याच्यामध्ये थोडा इनो टाकूया आणि हे छान एकत्र मिक्स करूया। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, हे मिक्स करू। हा बेटर छान मिक्स झाला आहे बघा। मी या ताटाला आधी पूर्ण तेल लावून घेतलं आहे। आता आपण हे बेटर याच्यामध्ये टाकून देऊया बघा गाईस। आता मी याच्यावर पूर्ण हे टाकून दिलं आहे। याच्यावर आता आपण गाजर बारीक खिसलेला याच्यावर टाकून देऊ बघा गाईस। असं मी गाजराचा खिस गार्निश केला आहे याच्यावर। आता आपण या बेसनाच्या साहित्याला वाफवू 20 मिनिटं। आता इथे मी कढई ठेवली आहे, ती वाफवण्यासाठी पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये। आता 20 मिनिटं आता आपण ही वाफ देऊन आणि आपण आता ग्रेव्ही तयार करूया। ग्रेव्हीमध्ये लागणारे साहित्य: मीडियम साईजचा मी कांदा घेतला आहे, तो कट केला आहे। टमाटर मीडियम साईजचा घेतला आहे, ते पण कट केला आहे। लसूण घेतले आहे मी 2-3 कळ्या, त्या कट केल्या आहे। आणि गाजराचा खिस। त्याच्यामध्ये लागणारे मसाले: हळद घेतली आहे मी, साखर थोडीशी, तिखट, चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि धणे पावडर। आता तेल गरम झालं आहे, आपण आता हे सगळं साहित्य याच्यामध्ये टाकून देऊया। आता याच्यामध्ये पूर्ण हे मसाले टाकून देऊया। 2 मिनिटात हे मसाले होऊ देऊया। आता आपण 1 चम्मच याच्यामध्ये दही टाकूया आणि आता पुन्हा 2 मिनिटं याला होऊ देऊ बघा गाईस। किती छान याला तर्री आली आहे आणि हे मसाले खूप छान झाले आहेत। आता आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकूया। मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे। आता छान याला उकळी येईपर्यंत राहू दे बघा गाईस। किती छान त्याला स्पंज आला आहे बघा। हे साहित्य झालेलं पण आहे। आता आपण याला काढून घेऊ। आता हे छोटे छोटे प्रकारचे आपण कट करून घेऊया। गरम गरम मध्येच छान कट होतात, असे छान भाग करून घेऊ आपण। बघा गाईस, किती छान याचे कट पडले आहे आणि ही वडी छान त्याला स्पंज पण आला आहे। चटपटी पाटोडीची रेसिपी। आणि इथे आता ग्रेव्ही पण रेडी आहे बघा गाईस। ही अशी कोरडी पण खाऊ शकतो आणि या ग्रेव्हीमध्ये पण टाकून छान खाऊ शकतो आपण। किती छान स्पंज आला याला बघा। तर कशी वाटली तुम्हाला ही इझी रेसिपी पाटोडी चटपटीची? कमेंट करून कळवा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।